लागलीये. हो बाळा माहितीये, पण त्यांची वाट बघते, हे आलेच नाही अजूनपर्यंत. माहित नाही कुठे राहिले. मी फोन करते. विचार जरा कुठे राहिले. कठीण आहे बाई. ऐक आहे बघ. कुठे होतात तुम्ही? केव्हापासून जेवण तयार आहे? सोनूला पण भूक लागली आहे. हो हो, तू जेवायला वाढ, मी फ्रेश होऊन येतो. चल चल. वाव आई, किती सारी व्हरायटी. बघा बाबा, आईने तुमची फेवरेट पुरणपोळी पण बनवली आहे. हो बाळा, पण पुरणपोळी सारख्या माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या आनंदाला चंपक काकांनी करपलेल्या चपातीसारखं बनवलं. अहो काय विचार करताय? चला. हो चला, कुठे जायचं? अरे अहो काय मस्करी करताय तुम्ही? चला म्हणजे चला, जेवण सुरू करूया. हो हो, बघ ना. कसं जेवू जेवण? टेन्शनमुळे जेवायची इच्छाच होत नाहीये. बाबा, पुरणपोळी तरी खा ना. हो बाळा. अहो ही पुरणपोळी चटणी बरोबर काय खाताय तुम्ही? कुठे लक्ष आहे? सॉरी. आई, बाबा मला टेन्शन मध्ये वाटताय. नाही नाही सोनू, असं काही नाहीये. अहो टेन्शन नका ना घेऊ. चांगल्या जागी आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय. हो. नाही होणार इन्व्हेस्टमेंट माधवी. मध्ये बापूजी आलेत. जर पैसे नाही दिले तर बापूजींना काय सांगू, आणि जर पैसे दिले तर माधवीला काय सांगू? माधवीला खरं सांगू? नाही सांगू शकत. बापूजींना वचन जे दिलंय मी. बाबा, हे तुम्ही काय करताय? काय झालंय तुम्हाला? काय मस्त बनली आहे पुरणपोळी. किती अपेक्षा ठेवून लोणावळ्यामध्ये दुसरं घर घेणार होतो, आणि त्याच वेळी बापूजींचं संकट मध्ये आलं. काय मध्ये आलं? चुकून मिरची आली. सांभाळून खा. हो हो, वेळ तर धावते. 2 वाजता बापूजींना काय उत्तर देऊ समजत नाहीये. बेडे 2 वाजता 1 लाख रुपये देणार आहे की नाही? काय करू? 1 लाख रुपये देऊ बापूजींना? बेडेने 1 लाख रुपये दिले तर बरं होईल. नाही नाही, कुठल्या तरी कारणाने नकार देतो. पण बेडेने पैसे द्यायला नकार दिला तर? नाही 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 नाही, समजतच नाहीये. 2 वाजता काय होईल? काय होईल 2 वाजता? हा मसालावाल्याचा हिशोब आहे. मी चेक केलंय, पण तुम्ही पण जरा एकदा चेक करा. हा हो, थोड्या वेळाने करतो. पण विसरून जाऊ नका. हो, नाही सांगते. नाही नाही. काय झालं आत्माराम तुकाराम भिडेजी? चंपक काकांमुळे खूप टेन्शन मध्ये दिसतोयस. अरे बाबा, टेन्शन तर येणारच ना. जेठालाल, दयावहिनी यांच्याकडून काही कळलं नाही, आणि माझं तर हा विचार करून करून डोकं फिरलंय की बापूजींना 1 लाख रुपयांची अशी कोणती गरज आहे? भिडे, असं तर नाहीये ना की बापूजी काही कायद्या विरुद्ध काम करत असतील? अरे काय बोलतोयस बाबा? आता बोलला, जेठालालच्या समोर अजिबात बोलू नकोस. आताच ओरडा खाऊन येतोय मी, आणि बापूजी कधी कोणतं चुकीचं काम नाही करू शकत. जर ते काही चुकीचं काम करू शकत नाहीत तर मग आपल्या लखपती मुलाकडून पैसे का नाही मागत आहेत? तेच तर समजत नाहीये ना, आणि विचारल्यावर सांगतही नाहीयेत कधी परत करतील ते. हो, पण माझ्या सगळं लक्षात आलंय. तुझा आता पूर्ण खेळ बिघडणार आहे बाळा. भिडे, तुझा हा जो लोणावळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे ना, तो विसरून जा. काय बोलतोयस बाबा? मी का विसरून जाऊ? तर मग पैसे द्यायला नकार दे. तेच तर ना, मी बापूजींना नकार नाही देऊ शकत. तर मग तुझं सेकंड होमचं स्वप्नच राहणार आहे बाबा. भिडे, तू एक काम कर, तू हिमालयात निघून जा. हे बाबा काय बोलतोयस? काय हसतोयस तू? तुला मला मदत करायची नसेल तर नको करू, पण माझं टेन्शन अजून वाढवू नकोस बाबा. एक काम होऊ शकतं. काय? बापूजींनी पैसे किती वाजता मागितलेत? 2 वाजता मागितलेत ना? हो. अरे मग 2 वाजण्याची वाट का बघतोयस बाबा? निघून जा आताच. सरळ रात्री परत ये. तू घरीच नसशील तर बापूजी पैसे कोणाकडे मागतील? पण त्यांच्या पैशांच्या गरजेचं काय? अरे 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 भिडे, किती भोळा आहेस तू. तुला सगळं समजवायला लागणार आहे. अरे बाबा, तू घरी नसशील तर नाईलाजाने का होईना, पण बापूजी जेठालाल कडून पैसे घेतील.
नंतर तू त्यांच्याकडून माफी माग, बोलून टाक की बापूजी मी तर पैसे देणारच होतो, पण काय करू बाहेर एका महत्वाच्या कामात फसलो होतो. आय एम सो सॉरी. बी डिप्लोमॅटिक. अरे भिडे विचार कसला करतोयस? बघ 1:30 वाजला. 1:30. आता मी पण निघतो, तू पण निघ. चल 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 निघ निघ. माधवी, ए माधवी, काय झालं? मला जरा सोसायटीचं अर्जंट काम आठवलं तर मी बाहेर जाऊन येतो. पण हिशोब? तो आल्यानंतर बघेन ना मी. अच्छा, बाहेर जाताय तर येताना साखर घेऊन या. हो. भिडे भाऊ तुम्ही उलटे. जरा हळू बोल अब्दुल. किती जोरात बोलतोय? बाजूला तर उभा आहे ना मी. एका चालताय कोणती स्पर्धा सुरू आहे काय? नाही तो विद्यार्थ्यांसाठी नवा कोर्स आलाय उलट चालण्याचा, तर तो त्यांना शिकवण्याआधी मी प्रॅक्टिस करतो. उलट चालायचा कोर्स? हो हो, चल नंतर भेटूया. हा. ओके, झालं मग. हो काका. काका कसे आहात? ठीक आहे ठीक आहे. या अब्दुलला पण बापूजींना आजच विचारायचं होतं कसे आहात आणि काय. अरे बाबा, बापूजींना सोड, तेव्हाच ते गार्डन मध्ये जातील. भिडे भाऊ काय झालं? नाही काही नाही. अरे ते ही जाळी आहे ना, ती रात्री नीट बंद होत नाहीये, तीच चेक करत होतो. कदाचित गंज लागलाय. अच्छा अच्छा. हा, हो हो. अरे बाबा जाऊ दे बापूजींना गार्डन मध्ये. नाही नाही भिडे, इथे जास्त वेळ नाही थांबू शकत. बापूजी बघतील आणि लोक पण ये जा करतायत. थोड्या वेळाने निघतो. हे परमेश्वरा, या भेडेने वेळेवर पैसे दिले तर सगळं ठीक होऊन जाईल.